ठिकाणी मीरा भाईंदरचं जे प्रकरण आपण काढलं होतं त्यावरही चर्चा करतो होतो. आपण जो भ्रष्टाचाराचा आरोप केला, विजय वडेट्टीवारांनी काही गोष्टी मांडल्या, यामध्ये जे 3 प्रकरणं आपण दिले होते त्यामध्ये पहिल्या प्रकरणामध्ये या ठिकाणी तहसीलदार यांनी सर्व वारसांना संधी न देता एकतर्फी नाव कमी केलं आहे. तहसीलदार दोषी दिसतात आहे. आदिवासी जमिनीमध्ये हिअरिंग द्यावं लागतं, दिली गेली नाही. तर ही केस नाही, मी तेही सांगतो तुम्हाला, हेही सांगतो आहे. याच्यामध्ये आम्ही कारवाई करतो आहे आणि ही जमीन शेतकऱ्यांना रिस्टोर होईल, आदिवासी शेतकऱ्यांना परत जाईल. यानंतर 7-11 प्रायव्हेट लिमिटेडमध्ये सुद्धा या ठिकाणी आदिवासी जमीन परत करण्याचा निर्देश दिलेले आहेत. ती जमीनसुद्धा हडप करण्यात आली होती, त्याचाही रिस्टोर करण्याचे अधिकारी दिलेले आहेत. तिसरी जमीन जी होती निर्मला बाबू नाईकने जी तक्रार केली होती ती जमीनसुद्धा मी आपल्याला डिटेल पाठवतो. ती जमीनसुद्धा आता याची रक्कम सभागृहाची वेळ कामकाज संपेपर्यंत वाढवण्यात येत आहे. तर हे सुद्धा 3ही प्रकरणामध्ये आम्ही पूर्ण कारवाई या ठिकाणी केलेली आहे. दुसऱ्या या ठिकाणी सांगितलं होतं आपण की स्टॅम्प ड्युटीचा घोटाळा, तो स्टॅम्प ड्युटीचा घोटाळा पूर्ण तपासतो आहे. इतका 63 प्रकरणाचा घोटाळा आहे. म्हणजे घोटाळा म्हणजे तुमचा आरोप आहे, घोटाळ्याचा आरोप 63 प्रकरणाचा आहे. 63 प्रकरणाचा घोटाळ्याचा आरोप आहे. 4 प्रकरणं सध्या आम्ही फायनल याच्यावर आलेलो आहोत. त्यामध्ये 4,54,00,000 इतके स्टॅम्प ड्युटी त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने कमी केली होती. त्यापैकी 3,46,00,000 आम्ही परत आणलेले आहे काल आणि 1,06,00,000 परत घेतो. हे 4 प्रकरणाची आहे. 63 प्रकरणं तपासाची बाकी आहे. त्यामुळे मीरा भाईंदरमध्ये गडबड झाली का, तर गडबड झाली होती. तुम्ही लक्षवेधीमध्ये हे आणून दिली सरकारच्या लक्षात, त्याबद्दल आपले आभार मानतो. आणि मी आपल्याला आश्वस्त करतो की मीरा भाईंदरचे संपूर्ण मुद्रांकबद्दल झालेला जेवढा काही गैरव्यवहार आहे तो आम्ही AGच्या माध्यमातून तपासतो आहे, ॲडज्युडिकेशनच्या माध्यमातून दुरुस्त करतो आहे. पण मीरा भाईंदरमध्ये या ठिकाणी मुद्रांकाचा गैरव्यवहार झाला होता का, ते निदर्शनात येत आहे.